नमस्कार. मी आज एका माझ्या अत्यंत आवडत्या ठिकाणी आले आहे. हा परिसर आहे मालपे पेडणे येथील मूळवीर देवस्थानाचा परिसर. या नयनरम्य आणि पवित्र अशा जागेत अशाच एका खास व्यक्तीला आज आम्ही भेटणार आहोत. तर आज आपण श्री विश्राम गोखले सर यांना भेटणार आहोत. सर, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सरांचं शिक्षण आणि कार्यक्षेत्र हे इंजिनिअरिंग असलं तरी ते काय आहेत हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला आता कळेल. मी थोड्याशाच शब्दात त्यांच्याबद्दल एवढंच सांगेन की ते मार्गदर्शक, समुपदेशक म्हणून काम करतात आणि त्याचबरोबर अनेक विषयांवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्यावर ते खूप चांगल्या रीतीने त्यांचं वक्तव्य असतं आणि ते कसं असतं ते आता आपण बघूया. त्यांच्याशी बोलण्यासाठी आम्ही सेल्फ अवेअरनेस, स्वची जाणीव हा विषय आज निवडला होता, कारण या विषयावर मार्गदर्शन होणं आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे असं वाटलं. तर गुरुजी, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की सेल्फ अवेअरनेस किंवा स्वची जाणीव म्हणजे नेमकं काय? आपण ज्या समाजातनं येतो, जे आपलं सनातनी जो आपला समाज आहे, तर त्याच्यामध्ये स्वचं ज्ञान किंवा सेल्फ अवेअरनेस ह्याला खूप महत्त्व आहे आणि ते ज्ञान असल्यामुळेच आपला समाज, आपला देश तो पूर्ण जे इंडियन सबकॉन्टिनेंट किंवा त्याच्या बियॉन्ड सुद्धा पसरलेला होता आणि खूप वैभवशाली होता. तर आज आपण ते थोडं का होईना आपण ते विसरलेलो आहे, तर ते परत आणणं खूप महत्त्वाचं आहे. तर स्वचं ज्ञान किंवा स्वतः कोण आहे किंवा सेल्फ अवेअरनेस हे खूप महत्त्वाचं आहे. सेल्फ अवेअरनेस जर का आपण त्याला टेक्निकल डेफिनेशन केलं तर त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला हे 3 प्रश्न पडतात आणि ज्या व्यक्तीला त्या 3 प्रश्नाची उत्तरं माहिती आहे आणि तो त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन ते जीवनात आत्मसात करतो, त्या माणसाला आपण सेल्फ अवेअर आहे किंवा सेल्फ अवेअरनेस आहे, त्याला अवगत आहे असं म्हणू शकतो. ते कोणते प्रश्न आहेत? पहिला प्रश्न की मी कोण आहे, दुसरा प्रश्न देव कोण आहे आणि तिसरा प्रश्न की माझं आणि देवाच्या मध्ये नातं काय आहे. हे खूप रुडिमेंटरी किंवा भागातील लोकांना वाटेल आहे, पण ते तसं नाही आहे आणि तुम्हाला त्याचं उदाहरण देऊन सांगतो. जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन करता, निवेदन करता, तुम्ही सांगितलं मी कोण आहे, तर त्याच्यात तुम्ही काय सांगितलं की ह्या ज्या व्हिडिओमध्ये कॅप्चर होते तो मी आहे, पण मी तो नाहीच आहे. की जसं एक वेस्टर्न युरोपमध्ये एक धर्मसंस्था होती, तर त्या धर्मसंस्थेच्या विरुद्ध एक शास्त्रज्ञ बोलला म्हणून त्या धर्मसंस्थेने त्याला सांगितलं की आम्ही तुला मारून टाकू, तुला देहदंडाची शिक्षा देऊ. तर तो म्हणला तुम्ही मला मारू शकत नाही. का नाही मारू शकत? कारण तुम्ही मला बघूच शकत नाही. तर त्याचं जे इंगित होतं, तर इंगित कोणाकडे होतं? तर त्याचं इंगित होतं ते आत्म्याकडे होतं. तर हे जे आत्मज्ञान आहे, आत्म्याचं ज्ञान, ते आत्मज्ञान, तर त्याला म्हणतात सेल्फ अवेअरनेस. आणि जेव्हा व्यक्तीला ते सेल्फ अवेअरनेसची लेवल, एक ती मिनिमम लेवल किंवा थ्रेशोल्ड लेवल सुद्धा तो गाठेल आहे, तेव्हा त्या व्यक्तीचं आनंदी जीवनची सुरुवात आहे. गुरुजी, आता जे तुम्ही उत्तर दिलं ते समजून घेण्यासाठी एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल का? हो, देतो ना. तर एकदा एक गोष्ट आहे शास्त्रांमध्ये आणि ही ज्याला आपण कॉक अँड बुल स्टोरी म्हणतो तशी आहे, पण त्यातनं खूप शिकण्यासारखं खूप आहे. तर एकदा एक घार जी असते, ईगल सारखं दिसतंय घार, तर ती आपलं अंड हे कोंबडीच्या अंड्यांमध्ये घालते आणि तिथं काय असतं, मग कोंबडीची अंडी असतात आणि त्या घारीचं एक अंड असतं आणि ती कोंबडी त्याच्यावर बसून बसून ती अंडी गरम करून ती त्यातनं पिलांना जन्म देतो. आता जेव्हा पिलं जन्माला येतात तर त्याच्यामध्ये काय असतं की बरीचशी जी पिल्लं असतात सगळी ती कोंबडीची असतात आणि त्यात एक जे पिल्लू असतं ते घारीचं असतं. आता जन्मजातच त्याचा जो आकारमान आहे तो वेगळा असतो, त्याचा रंग वेगळा असतो, त्याची वाणी वेगळी असते आणि त्या कोंबडीच्या पिलांची पण वेगळी असते, पण तो त्यांच्यामध्येच गुरफटून असतो. म्हणून त्याला काय वाटतं आपण पण त्यांच्यामधलोच आहोत आणि तो त्यांच्यासारखा, कारण त्यांची मेजॉरिटी आहे, तोही त्यांच्यासारखाच आवाज काढायचा प्रयत्न करतो, त्यांच्यासारखीच त्याची वागणूक करतो. तर कोंबड्या कशा आहेत, कोंबड्या काय फार उडू शकत नाही, तर त्या अशा इथून थोडंसं एक 10-15 फुटापर्यंत उडू शकतात. तर एक व्यक्ती असतो, तो हे बघत असतो सगळं आणि त्याला खूप वाईट वाटतं की हा एवढा मोठा घारीचा जे आहे पिल्लू आहे आणि ते कोंबडीसारखं का वागतंय. तो त्याला धरतो आणि उंच झाडावर घेऊन जातो आणि त्याला तिथनं टाकतो खाली आणि सांगतो की तू आहेस ना, तो गरुड आहेस, गरुडासारखा आहेस तू घारीचं पिल्लू आहेस, तू उडू शकतोस. तो म्हणतो नाही 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 नाही, मी कोंबड्यांचंच पिल्लू आहे म्हणतो आणि तो त्याला टाकून देतो वरून खाली.
तर खाली टाकल्यावर काय होतं, त्याला उडायची सवयच नाही किंवा त्याला उडण्याचा प्रयत्नही तो करत नाही, कारण का तो स्वतःला घार समजतच नाही. तो खाली पडतो, म्हणजे क्रॅश लँडिंग होतं. आणि ते क्रॅश लँडिंग होऊन काय होतं, त्याची हाडं मोडतात. मग हा माणूस त्याची हाडं सगळी नीट करतो आणि त्याला एकदा पकडतो परत आणि त्याची मुंडी धरून त्याला वर दाखवतो आकाशात. म्हणतो ते वरती जे उडतायत ना त्या घारी आहेत आणि तू त्यांच्यापैकी एक आहेस. ह्या ज्या कोंबड्या आहेत ज्या 20 फुटावर 15 फुटावर उडतात त्याच्यातला तू नाही आहेस. आता तुला मी नेतोय उंच शिखरावर आणि मी तिथून तुला फेकणार. तू उड नाही तर खाली पडून मरून जा, ते तू तुझं बघ. आणि तो जेव्हा त्यांना तिथून टाकतो तेव्हा तो, ज्याला आपण गरुड भरारी म्हणतो, तेव्हा ती तो भरारी घेतो. आता ह्या गोष्टीतनं आणि आपला जो विषय आहे त्याची काय साम्य आहे, तर जो पिल्लू होतं ते घारीचं, ते जोपर्यंत स्वतःला चुकीचं रिलेशन मध्ये होतं, म्हणजे तो आपल्याला काय समजत होता, तो सेल्फ अवेअर नव्हता. तो आपल्याला समजत होता की मी एक कोंबड्यांचाच पिल्लू आहे म्हणून. तोपर्यंत त्याची भरारी कुठपर्यंत होती, 15-20 फुटापर्यंत होती. पण जेव्हा त्याच्यात सेल्फ अवेअरनेस आलं की मी ह्यांच्यापैकी नाही आहे, पण मी कितीतरी हजारो फूट वरती उडू शकतो आणि माझा आकारमान मोठा आहे, माझी शक्ती मोठी आहे, माझं खाद्य, माझी संस्कृती सगळी वेगळी आहे, तेव्हा तो तिथे पोचला. तर ते सेल्फ अवेअरनेस आहे. गुरुजी, तुम्ही सेल्फ अवेअरनेसचं महत्त्व तर सांगितलंच, पण ते जर प्रॅक्टिकली करायचं झालं, म्हणजे जर आपल्याला स्वची जाणीव व्हायला हवी असं जर आपण ठरवलं, तर नक्की ते कसं करायला हवं? कारण मला तर स्वतःबद्दल माहिती आहे, माझं नाव काय आहे, मी काय करते, हे सगळं, पण त्या पुढे जर जायचं असेल तर ते कसं करायचं? जसं आता तुम्ही ज्या गोष्टींद्वारे आम्हाला सांगितलं, ते कसं करायचं? इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे, नॉलेज इज पॉवर. तर सगळ्यात पहिले कुठलीही गोष्ट करण्याकरता आपल्याला त्याचं फिलॉसॉफिकल नॉलेज पाहिजे आणि फिलॉसॉफिकल कन्व्हिक्शन पाहिजे. हे जर कन्व्हिक्शन असेल आपल्याकडे तर त्या कन्व्हिक्शननी माणूस काही करू शकतो. आता आपण रामदास स्वामींबद्दल बोललो तर आपण थोडं त्यांच्या शिष्याकडे जाऊ, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, शून्यातून त्यांनी सृष्टी निर्माण केली, रामदास स्वामी म्हणतात. तर ते करण्याकरता त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे स्व होतं. त्यांना जाणीव झाली होती की आपण इथे आहोत, परकीय लोक आपल्याकडे आले आहेत, ते दुष्चक्र आपल्याकडे आहेत आणि ते कपटबलाने आलेले आहेत आणि आपण कशात धन्यता मानतोय, आपल्या पहिल्याच्या पिढ्या किंवा आजूबाजूचे लोक, की त्यांचीच चाकरी करण्यामध्ये आपण मानतो. पण जेव्हा त्यांना कळलं की नाही, हे आपलं राज्य आहे, ही आपली भूमी आहे, हा आपला धर्म आहे, तेव्हा ते उठले सगळे आणि त्यांनी बाकीच्या लोकांना पण जागृत केलं. बरोबर आहे. म्हणून ज्ञान हे सगळ्यात महत्वाचं आयुध आहे आणि सगळ्यात पहिलं आयुध आहे ज्यांनी करायचं. तर म्हणून आता एक समुद्राचं उदाहरण देतो. आपण गोव्यात आहोत, तो समुद्र आहे गोव्यामध्ये. तर आपण आता एक, तुम्ही मनामध्ये मानसचित्र थिंक करा, म्हणजे मॅप. इकडं आफ्रिका कॉन्टिनेंट आणि इकडं आपलं इंडिया आहे. तर त्याच्या मधोमध जर काय माणसाला टाकून दिला समुद्रामध्ये आणि तो ऑलिम्पिकचा गोल्ड मेडलिस्ट आहे, तो जिवंत येईल का परत एका बाजूला? कुठे पण नाही. 1000, 2,000 किलोमीटरचं डिस्टन्स तुमच्याकडे, इतकं पोहून कोणी येऊ शकेल का? किती पटाईत असेल तरी नाही येऊ शकणार. तर तो कसा येऊ शकतो? तिथं त्याला बोट मिळाली तर. म्हणून शास्त्रात सांगितलंय, सर्व ज्ञान प्लवे नैव. प्लव म्हणजे बोट, नाव. तर ज्ञानात, कारण की आपण जिथं आहोत ते आपण भवसागरात आहोत. आणि हा भवसागर कसा आहे, त्याचा जो किनारा आहे तो आपल्याला सापडत नाही, एवढा लांब आहे, असीमित आहे आणि त्याची खोली असीमित आहे. तर त्याच्यातून तुम्हाला जर का बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? तुम्हाला बोट पाहिजे, नाव पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. आणि ती नाव कोणची आहे? नावाची आहे. ती नाव आहे, ती नावाची आहे. काही खूप वेळा जे लाईफ कोचेस असतात, काउन्सिलर असतात, ते काय करतात की अशा गोष्टी की ज्या लोकांना ऐकायला आवडतील त्या सांगतात. मी एखादी गोष्ट ऐकली, खूप आवडली आणि म्हणून मी दुकानातनं काहीतरी विकत घेऊन घरी गेलो, पण त्याची चव चांगली नसेल तर उपयोग काय? आणि म्हणूनच जे आजकालचे सायकोलॉजिस्ट आहेत किंवा जे लोकांना मेंटली डिस्टर्ब लोकांना देतात, त्यांना स्वतःला नंतर जाऊन दुसऱ्या सायकियाट्रिस्टकडे बसावं लागतं आणि ते जाऊन, आणि हे ऍक्च्युअली स्टॅटिस्टिक्स आहेत US मधले. का? कारण काय, ह्यातला हा जी मुख्य कडी आहे की आपण, मी कोण आहे ह्याच्याबद्दल आपण बोललो, देव कोण आहे आणि माझं देवाशी नातं काय आहे, हे पुढचे 2 प्रश्नांना कोणी ऍड्रेसच करत नाही. ठीक आहे. कारण का, त्यांचं ज्ञानच कोणाला नाहीये आणि ते ज्ञान नसल्यामुळे, ते ज्ञान नाहीये ते देऊ शकत नाही. जे माझ्याकडे नाही ते मी तुम्हाला देऊ शकत नाही आणि कोणाला देऊ शकत नाही मी. बरोबर आहे. तर प्रॅक्टिकली काय करायला पाहिजे? तर मी त्याला एका फ्रेजमध्ये, सेंटेन्स पण मध्ये सांगेन आहे, गो बॅक. जिथून आपले पूर्वज आलेत, ज्या संस्कृतीतनं आपले पूर्वज आलेत, ती संस्कृती आपण आत्मसात करायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट.
तर त्या संस्कृतीमध्ये आज आपण नोट्स बनवतो, प्रेझेंटेशन्स बनवतो PPT मध्ये किंवा ह्या गोष्टी सगळ्या करतो, तर त्या नव्हत्या. पण लोकांना हे ज्ञान होतं आणि म्हणूनच लोक सुखी राहिले. आणि त्यांना माहिती होतं की मी कोण आहे, मी एक आत्मा आहे. देव कोण आहे, देव माझा स्वामी आहे. देव मला सगळीकडनं बघतो, बरोबर की नाही. आता गोव्यामध्ये मंगेशीचं देऊळ आहे. ते मंगेशीचं देवळावर एक सुंदर एक काव्य केलं होतं शांता शेळकेंनी. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. हा विश्वास लोकांच्या मध्ये होता. म्हणून लोक कधीही काहीही झालं वाईट तरी वाम मार्गाला लागायचे नाही. आजकाल काय थोडंसं काहीतरी आयुष्यात वाईट झालं की लोकांना दारू पाहिजे किंवा व्यभिचार करायला पाहिजे, तसं पाहिजे. का? कारण काय शक्ती नाही. ती शक्ती कुठून येते? देवतांकडून. तर तुम्हाला एक मी त्याचं उदाहरण सांगतो. हे फोंड्याच्या पुढे प्रेवळ म्हणून गाव आहे, तुम्हाला माहिती असेल. त्याच्यात एकदम आतमध्ये एका वाड्यात खूप तिथं मी जायचो. मला एकदा जम्मूला जायचं होतं. तर तिथं जायला करता तिथले माझे जे मित्र आहेत त्यांना इथली एक गोव्यातली एक स्पेसिफिक शेव आहे ती खूप आवडते. तर म्हणून मी जाणार होतो, म्हणून ती शेव त्यांच्याकडे ते करतात तिथे गावामध्ये. एकदम जुनं घर आहे मातीचं आणि असे एक्सटर्नली शाळेत जाऊन शिकलेले वगैरे असे कुठे नाही, मराठी शाळेत शिकलेले असलेले 8वी 10वी पर्यंत लोक ते. आणि असे म्हातारे जाणते लोक होते, फॅमिली ती, नवरा बायको, थोडी त्यांची मुलं वगैरे. तर त्यांच्याकडनं मी अराउंड एक 5-6 किलो ती शेव पॅक करून घेतली. आणि त्याला मी असंच बोलते, पॅकिंग चालू होतं त्यांचं, ऑलमोस्ट झालं होतं ते मोठ्या पॅकेट करतं. तर त्यांना मी विचारलं, म्हणलं बाबा जाणार तू? म्हणले अहो खंय व्हरता ते? ना बाबा म्हणपा लागलो, खंय व्हरता? म्हणले इमानान घालून. म्हणले अहो जम्मू व्हरता. खंय रे ते म्हणपा लागलो. म्हणले ते व्हडले खूप पयसा. म्हणले 2000 किलोमीटर पयसा, 1.5-2 हजार किलोमीटर. म्हणले तू खावचो ना रे? म्हणले हांव ताका दितलो ना, हांव कसो खातलो? राव म्हणपा लागलो. तो आत गेला माणूस आणि त्यांनी तिथून अर्धा किलो माझ्याकरता आणून दिलं आणि सांगितलं हे तुका, तू आपल्याकडल्यान इतले व्हरता आणि तू खावचो ना, कसे जातले रे? सो जेव्हा मी हिशोब केला तेव्हा आय ऍडेड हाफ किलोचे पैसे जास्ती त्याच्यामध्ये. म्हणतो हे तुझ्या खातीर मरे, तू खा मरे. हे तुमच्या IIM मध्ये, IIT मध्ये, MIT मध्ये शिकलेला किंवा आम्ही शिकलेला ही माणूस की त्या माणसाचा असणार आहे का? तो ना माझ्या गोत्राचा, ना माझ्या ओळखीचा, ना काही. फक्त तो माझा कस्टमर आहे. त्यामुळे हे त्या माणसाला आत्मज्ञान आहे की बाबा हा आपल्यासारखा माणूस आहे, मी आत्मा आहे, तो आत्मा आहे आणि आपला अधिपती देव आहे, तो बघतोय. तर प्रॅक्टिकल काय आहे? तर पहिली गोष्ट आपल्याला हे ज्ञान करून घ्यायला पाहिजे की मी कोण आहे, की मी आत्मा आहे. देव कोण आहे हे आपल्याला माहित नाही. कारण की जर का तुम्ही डेंटिस्टकडे गेला तर तुम्ही विचारा लोकांना की तुम्ही कशाला आलाय डेंटिस्टकडे, तर लोक म्हणतील मला दाताचा प्रॉब्लेम, विचारतो कशाला मला. मी कोण गेलो आणि कोणाकडे गेलो, डॉक्टरकडे, कुठल्याही स्पेसिफिक डॉक्टरकडे, तर लोक म्हणतील तुला माहित नाही का कसला डॉक्टर आहे, त्याप्रमाणे मी आलोय. तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि लोकांना विचारलं तू कशाला आलाय, लोक म्हणतील कशाला येणार मार्केटमध्ये, आम्ही काहीतरी मार्केटिंग करायला, पर्चेसिंग करायला आलोय, शॉपिंग करायला आलोय. पण तुम्ही जर का देवळात गेला तर लोकांना माहितीच नाही, अर्ध्या लोकांना, की आपण कशाला देवळात जायचं असतं. आधी तर लोक येतात आणि डोळे मिटून बसतात. आता तुम्ही देवळात इतक्या लांब गेले आहे, तिथं देव दर्शन देतोय, तुम्ही डोळे मिटताय, त्याला काय अर्थ आहे? आणि कशाला आलाय? तर वेगळ्या वेगळ्या कारणाकरता लोक येतात. ज्याला मुलं नाही आहेत तो मुलं पाहिजे म्हणून येतो, ज्याला आहेत तो तर म्हणतो की बाबा हे याला सांभाळ, ज्याला बायको नाही तो बायको आहे म्हणून येतो, ज्याला आहे तो फिल इन द ब्लँक्स. ज्या मुलीला नवरा नाही त्या नवऱ्याकरता येतात पाहिजे म्हणून, ज्यांना आहे त्या फिल इन द ब्लँक्स. त्यामुळे लोकांना माहितीच नाही की आपण देवळात का जायचं. ते जावं, ह्या गोष्टी देवाकडे बोलणं मागणं, देव आपले वडील आहेत, आई आहेत, पण ते चुकीचं नाहीये. पण त्याचं ज्ञान सुद्धा घ्यायला पाहिजे. देव हा दुकानदार नाहीये की तो पूर्ण लिस्ट घेऊन बसलाय आणि तुम्ही आपली लिस्ट त्याला जाऊन द्या आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा, आणि तो तुम्हाला ती पूर्ण करून दिलाय. तर आपल्याला तिथं ज्ञान घ्यायला जायला पाहिजे, तिथनं आपल्याला शक्ती घ्यायला जायला पाहिजे, तिथनं आपल्याला स्फूर्ती घ्यायला जायला पाहिजे. आणि आत्मज्ञानाचं सगळं जे आहे ते आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. तर ते प्रॅक्टिकली त्याच्याकरता आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. आपण एक साधा मोबाईल घेतो 10,000चा, 20,000चा, तर तो मोबाईल घेताना आपण इतका रिसर्च करतो, मित्रांना विचारतो, कोण वापरतो त्याला विचारतो, त्याचे रिव्ह्यूज बघतो. पण आपल्या जीवनाचं जे सार्थ आहे सगळं, आपल्या जीवनात ज्याने आपण आनंदी होणार आहे किंवा ते न केल्यामुळे आपण दुःखी होणार आहे, त्याच्याबद्दल आपण रिसर्चच करत नाही. तर तिथं टाइम द्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि हे जेव्हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मी कोण आहे, हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसरं देव कोण आहे, मग ह्या 2 प्रश्नाचं उत्तर मिळालं की जो तिसरा प्रश्न की माझं आणि देवाचं नातं काय आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की देव जसं मी सांगितलं आपला आईबाप आहे. आपल्याला देवाने आईबाप दिलेले आहेत, पण ते त्या देवाने दिलेले आहेत. तो आपला अल्टिमेट आईबाप. आणि त्याच्याकडे आपण जेव्हा नातं प्रस्थापित करतो तेव्हा काय होतं, आपल्याला आपले जे सगळ्या गोष्टी आहेत आयुष्यातल्या त्या
नीट होतात. मी परत सांगतोय, जसं रामदास स्वामी म्हणतात तसं, आपण स्वतः कष्ट केल्याशिवाय, आपण स्वतः हाती शस्त्र धरल्याशिवाय, शस्त्र म्हणजे मी तलवार म्हणत नाही, पण जे काही त्या गोष्टी करता करायला जी गोष्ट आहे ते शस्त्र, त्या शस्त्र, तोपर्यंत आयुष्यात काहीही होणार नाही. तसं म्हणतात इंग्लिशमध्ये की हॅव फेथ इन गॉड बट डू नॉट फॉरगेट टू लॉक द कार. तसं गुरुजी, तुम्ही मगाशी बोलताना भवसागर आणि नाव हे जे उदाहरण दिलं त्याबद्दल जरा विस्तृतपणे सांगाल? बरं, त्यात मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. एक थोडी ऑफ द टॉपिक आहे, पण खूप लोकांना ऐकायला आवडेल आहे म्हणून सांगतो, आणि नंतर तुमच्या प्रश्नाकडे येतो उत्तर द्यायला. तर भवसागर जो आहे ना, तो केव्हाही त्याचा जेव्हा रेफरन्स येतो तेव्हा मला पांडुरंगाची आठवण येते. तर गोव्यातले खूप लोकांची भक्ती विठ्ठलावर आहे. मी काही गावांत बघितलं की छोट्या छोट्या गावामध्ये 3-4 देवळ आहेत. म्हणजे 10 घरांचा एक वाड्यात तिथे एक विठ्ठल देऊळ आहे, दुसऱ्या वाड्यात दुसरं विठ्ठल एवढा. तर तुम्ही कधी विचार केला की विठ्ठल देव जे आहेत ते कमरेवर का हात देऊन उभे आहेत? दोन्ही हात त्यांनी का कमरेवर ठेवलाय? ते आणि कुठे हात का नाही ठेवत? किंवा ते का सरळ उभे राहत नाहीत? किंवा ते शंखचक्र गदा पद्म का नाही पकड हातामध्ये? तर ते काय सांगायचा प्रयत्न करतायत की ज्या व्यक्ती माझी शरण आला त्याच्यासाठी हा जो भवसागर आहे की नाही, तो फक्त इतकाच आहे. कारण की आपण मगाशी काय चर्चा केली की भवसागर आहे, त्याच्या ज्या सीमा आहेत ना त्या कोणी पोचू शकत नाही. त्याची जी खोली आहे त्याच्यात कोणी जाऊ शकत नाही. आणि आपल्या इथे फक्त गोते खातात म्हणतात तसं आपल्या इथं फक्त बुडत राहायचंय, बाहेर यायचंय, बुडत राहायचंय, बाहेर यायचंय. परत परत आपल्याला प्रॉब्लेम येतात लाईफमध्ये. पण त्याच्यामध्ये आपण पोहू शकत नाही आणि सगळे प्रॉब्लेम येतात. मोठे मोठे मासे पण आहेत त्याच्यामध्ये जे आपल्याला त्रास देत आहेत. येतात ना काही प्रॉब्लेम्स येतात. तर विठ्ठल देव काय म्हणतात आपल्याला, पांडुरंग, की मी कटेवर आहे, इथपर्यंत पाणी येईल तुला, जर का तू माझा भक्त झाला तर हा जो भवसागर आहे तो इथपर्यंत येईल. त्यामुळे काय इतक्या पाण्यात आपण जाऊ शकतो. तर भागवतात म्हणतात, समाश्रित ये पदपल्लव प्लवम महत् पदम पुण्य यशो मुरारे भवांबुधीर वत्स्य पदम परम पदम 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 यत विपदाम न तेषा. याचा अर्थ असा आहे की जो व्यक्ती भगवंतांचा शरण गेला, भगवान विष्णूंचा किंवा कृष्णाचा, त्याच्याकरता हा जो भवसागर आहे तो किती होतो? वत्स्य पदम. वत्स म्हणजे गाईचं वासरू. तर गाईचं वासरू जेव्हा पाय ठेवतो जमिनीत तेव्हा त्याच्यात जितका खोली तयार होते तेवढा होईल तुमच्याकरता. आता परत तुमच्या प्रश्नाकडे येताना की आपण म्हणलं की प्लव म्हणजे बोट किंवा नाव, तर ते म्हणजे काय? ज्ञान आहे. आणि हे ज्ञान येणार कोणाकडनं? गुरुकडनं. आता त्याच्याकरता आपल्याकडे मिसकॉन्सेप्शन की गुरुकडे लोक का जातात? तो कोणतरी गुरु आम्हाला तिथं गेल्यावर तांदूळ देतो फुकट म्हणून जातात. कोणाच्या गुरुच्या आश्रममध्ये खायला फुकट मिळतं म्हणून जातात. कोणीतरी मला सांगतो की माझ्या गुरुने हात लावला की मला शॉक बसतो. आणि कोणी सांगितलं की माझ्या गुरुला हात लावला की मी असा जमिनीवर असं वरती लेव्हिटेट करतो. आणि कोणाचे गुरु ते औषधे देतात. पण ही सगळी गोष्टी करण्याकरता प्रोफेशनल्स आहेत. कोण भस्म काढतो, तुम्ही चुलीत पण भस्म काढू शकता. त्याच्याकरता गुरुचं डेफिनेशन काय? ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरवे नमः. आता आपण जेव्हा अंधारात जातो कुठे, आपल्याला भीती वाटते. आता तुम्हाला माहिती आहे तिथं भूत आहे का, तिथं काही वाघ बसलाय? नाही. फिअर ऑफ अननोन म्हणतात की तो अंधार आहे पुढे, तिथं काय ते मला माहित नाही म्हणून आपण भीतो किंवा आपण अडखळतो पण. म्हणजे आपला कॉन्फिडन्स जातो, पण खूप वेळा घाबरून सुद्धा पडतो. तर आता ह्या जगामध्ये आपण का अडखळून पडतो किंवा आपल्याला का नाही मार्ग मिळत आहे? कारण की आपण अज्ञानात आहोत. आणि अज्ञान तिमिरांधस्य, आपण अंध झालेलो आहे अंधारामुळे. तर तुम्हाला काय करायला पाहिजे? अज्ञानातनं ज्ञानात यायला पाहिजे. ते आलात की सगळं. कारण की ज्ञानी व्यक्ती जो आहे ना त्याला कधीच प्रॉब्लेम येत नाही. लहान मुलं जेव्हा तवा दिसतो, तुम्ही एक उदाहरण घरात, त्याला हात लावणार गरम तवा का? अज्ञान आहे त्याला. तो तवा, त्याला काहीतरी एक वस्तू दिसते ती. पण ज्ञानामुळे तुम्हाला माहिती आहे की हा मगाशी गेलो होतो तेव्हा गरम आहे तवा, आत्ताच पोळ्या किंवा त्याच्यावर भाकरी केलेली आहे. सो ज्ञान आणि अज्ञानामध्ये फरक काय असतो, त्याच्यामुळे व्यक्तीचं वागणं कसं बदलतं ते एक उदाहरण. गुरुजी, तुम्ही म्हणालात की तिसरा जो प्रश्न आहे की माझं आणि देवाचं नातं काय आहे हे आपल्याला कळायला हवं, तर ते कसं समजून घ्यावं लागेल किंवा त्यासाठी काय करावं लागेल? बरं, आपलं आणि देवाचं नातं जे आहे ते प्रस्थापित आहे, इट इज एस्टॅब्लिश इटर्नली. आपण फक्त ते विसरलेलं आहे. ठीक आहे. तर ते त्याचं एक सुंदर उदाहरण देतात की आपल्या घरामध्ये चुलीत कोळसे असतात. आता गावात आहे म्हणून मी याचं उदाहरण देतो ना, तर लोकांकडे गॅस असतो. जो कोळसा असतो तो कोळशावर आपण बघितलं की लाल असतो कोळसा पूर्ण गरम, पण त्याच्यावर जेव्हा राख धरते तेव्हा ती अशी ब्राउनिश होऊन जातो. तो त्याला काय करायला लागतो? तुम्हाला फुंकर मारली की परत तो लाल होतो. तसंच आपलं आणि देवाचं नातं, ते नित्य शुद्ध कृष्ण प्रेम साध्य कबो नाही श्रवणादी शुद्ध चित्त करिया उदय. शास्त्र सांगतात की आपलं नातं आणि देवतांचं नातं, देवाचं नातं हे अतूट आहे. फक्त आता काय झालंय, आपण विसरलोय त्याला. त्यावर ते खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे की एक मुलगा आहे, एक मोठा
जमीनदार आहे किंवा आपण भाटकार म्हणतो तसा आहे, खूप श्रीमंत, किंवा राजा आहे, त्याचा मुलगा आहे, राजपुत्र आहे किंवा जमीनदाराचा मुलगा आहे, तर तो एका मेळा म्हणतात ना, मेला, तर त्याच्यामध्ये हरवलाय. तर कोणीतरी काय म्हणतं, अरे हा चांगल्या घरचा मुलगा दिसतोय, त्याला पाणी द्या रे, पाणी देतो कोणतरी. मग थोड्याने कोणतरी म्हणतो, अरे असा उपाशी असेल, त्याला खायला द्या. कोणीतरी म्हणतो की आता रे दिवसभर आता हे करून जे कपडे खराब झाले कपडे द्या. पण एक बुद्धिवान माणूस असतो, काय म्हणतो, हे सगळं आपण त्याला देऊया, पण त्याला त्याच्या वडिलांकडे जर आपण नेऊन दिलं, पोचवलं, तर तो सगळं अपूर्ती होईल त्याची. तर म्हणून आपल्याकडे काय आहे की देवाबद्दल आपला पुनर्स्थापित संबंध करण्याकरता किंवा भक्ती करण्याकरता आपल्याकडे काय लोक विचार करतात, लोकांना देवळात बोलून पाणी द्या, प्यायला, जेवायला द्या, दान करा, अन्नदान करा, हे सगळं ठीक आहे, पण देवाशी कनेक्शन करून द्या ना. परत जे विसरलेलं आहे कनेक्शन, ते परत कनेक्शन देऊन करायला पाहिजे. तर ते कसं द्यायचं, तर ते शास्त्र वाचायला पाहिजे. आता शास्त्र वाचायला गेलो तर आपल्या शास्त्रामध्ये किती श्लोक आहेत, 1,00,000 श्लोक आहेत. मी 1,00,000 हा शब्द दोनदा नाही म्हणत चुकून, मी जाणून बुजून म्हणतोय. 1,00,000 श्लोक आहेत आपल्या शास्त्रांमध्ये. एक दिवशी जरी 100 श्लोक वाचले तरी आपलं आयुष्य पुरणार नाही. म्हणून भगवंत कृष्णाने काय केलं, जे सगळं ज्ञान आहे, वैदिक ज्ञान, ते त्यांनी भगवद्गीतेच्या रूपामध्ये 700 श्लोकांमध्ये आणून दिलेलं आहे. सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना वत्स पार्थो सुधीर भोक्ता दुग्ध गीतामृतम महत्. तर सगळं जे ज्ञान आहे वेदांचं ते उपनिषदांमध्ये केलंय. पण उपनिषद किती आहेत, 108. ती तरी कोण वाचणार. तर त्या उपनिषदांना सुद्धा त्याचा सार जो काढून तो त्यांनी भगवद्गीतेत 700 श्लोकांमध्ये दिलेला आहे. म्हणजे दिवसाला जर का तुम्ही 7 श्लोक वाचले तर 100 दिवसात, म्हणजे जवळपास 3 महिन्यामध्ये तुमचं सगळं शास्त्राचं तुम्हाला ज्ञान मिळेल. जसं मी मगाशी म्हणलो की इन्व्हेस्ट केल्याशिवाय तुम्हाला रिटर्न मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला माहिती आहे मी कोण आहे, मी आत्मा आहे. भगवान कोण आहेत, ते परमात्मा आहे. माझं आणि त्यांचं नातं काय आहे, प्रेमाचं नातं आहे. देव तिथं काठी घेऊन बसलेला म्हातारा माणूस नाहीये. देव आमच्याकडे लक्ष देऊ नये की हा माझ्याकडे कधी येतो, पण देवाचं आमच्यावर प्रेम आहे. आणि प्रेमामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर कोणचा असतो की इंडिपेंडन्स. की मी कोणाच्या तरी इथं एक धरलं कोणाला तरी आणि मी गोळी बंदूक लावली इथे, सांग आय लव्ह यू म्हणून, कोणी हो म्हणेल, पण ती बंदूक काढल्यावर तो पोलीस स्टेशन जाईल पेडण्याच्या. म्हणून प्रेम जर दोन व्यक्तींच्या मध्ये असेल, आई मुलाचं असेल, वडिलांचं मुलाचं असेल, नवरा बायकोचा असेल, भाऊ बहिणीचा असेल, कुठलंही जर प्रेम आहे, त्याच्यामध्ये बेसिक फाउंडिंग फॅक्टर काय आहे की त्याच्यामध्ये इंडिपेंडन्स पाहिजे आणि चॉईस पाहिजे. म्हणून देव आमच्यावर जबरदस्ती करत नाही. म्हणून देवाने काय केलंय, आम्हाला सगळं जे ज्ञान आहे त्याचा सारांश त्यांनी भगवद्गीतेच्या रूपात दिलेला आहे, की आम्हाला वाचायला पाहिजे. आम्हाला देव थांबलाय बघायला की आपण कधी त्यांच्याकडे बघतो आणि देव आपल्याला मदत करते. आणि ते सुद्धा आपण करावं म्हणून त्यांनी खूप सारे साधू संत, तुकाराम महाराज आणि श्रील प्रभुपाद, भक्तिसार सरस्वती, चैतन्य महाप्रभू, विष्णू स्वामी, असे सगळे मध्वाचार्य, रामानुजाचार्य, अशा नावाचे कितीतरी मोठे संत आपले स्वतःचे अवतार घेऊन देव आले इथे. कशा करता की आम्हाला तिथं नेण्याकरता. तर मला वाटतं मी तुमचं उत्तर दिलं असेल. गुरुजी, तुम्ही सांगितलं की आमचं आणि देवाचं नातं कसं आहे हे समजून घेण्यासाठी आम्हाला भगवद्गीतेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि ते असं एकाच म्हणजे थोड्याच शब्दात एवढ्यात मांडून होणार नाही. तर आपण त्यासाठी पुन्हा एकदा गुरुजींशी बोलूया आणि आतासाठी इथेच थांबूया. ह्या व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओला कनेक्ट करता मी तुम्हाला एक सूत्र देतो समता भगवद्गीतेतलं. तर भगवद्गीतेचं महत्व काय ते आदिशंकराचार्यांनी सांगितलं की तीच का वाचायला पाहिजे. तर भगवद्गीता किंचित गीता गंगाजलही कणिका पिता, म्हणजे भगवद्गीतेचा एक श्लोक जरी भक्तांनी वाचला आणि गंगेचं एक थेंब पाणी जरी प्यायलं तरी मनुष्याचं जीवन सफल आहे. आणि ते दुसरं म्हणतात की गीतास्तु गीता कर्तव्यम किम अन्य शास्त्र विस्तैर्य या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिश्चते. भरपूर शास्त्र आहेत, पण ही थोडीशी शास्त्र आहेत ज्याच्यामध्ये स्वयं पद्मनाभस्य भगवंतांच्या मुखातून आलेलं शास्त्र आहे. त्यामुळे ती जर का वाचली तर आणि कुठलंही शास्त्र वाचण्याची गरज नाही असं आदिशंकराचार्य सांगतात. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच.